स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेवर मायेने हात फिरवणारा आपला शिवबा होता. नमस्कार मित्रांनो, माझे नाव श्री रघुनाथ फुले. मी इयत्ता 4वीत शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव नूतन आदर्श विद्यालय कोल्हापूर. कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्यवर पूज्य गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना माझा नमस्कार. अरे कापल्या तरी आमच्या नसा, तर उधळण होईल भगव्या रक्ताची. अरे कापल्या तरी आमच्या नसा, तर उधळण होईल भगव्या रक्ताची. आणि फोडली तरी आमची छाती, तर मूर्ती दिसेल शिवरायांची. आणि फोडली तरी आमची छाती, तर मूर्ती दिसेल शिवरायांची. शिवरायांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. माझ्या भाषणाचा विषय आहे छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले. आई जिजाऊंचे पुत्र, गोरगरीब रयतेचे छत्र, शौर्य व पराक्रमाचे महामेरू, कुशल प्रशासक, जाणता राजा, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, राजाधिराज, श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. शिवरायांचा जन्म शुक्ल पक्ष वद्य फाल्गुन शके 1551 रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर गावाजवळील शिवनेरी गडावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले तर आईचे नाव जिजाबाई होते. शिवरायांचे मराठा साम्राज्य हे संस्थापक होते. त्यांनी केवळ 15व्या वर्षी रायरेश्वराच्या देवालयात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली होती. त्यांनी अनेक किल्ले जिंकून अनेक शत्रूंचा पराभव केला होता. मला शिवरायांचा एक विचार खूप आवडतो. त्यांचा अनमोल विचार असा आहे, एक लहान पाऊल लहान ध्येय प्राप्त करू शकते. एक लहान पाऊल लहान ध्येय प्राप्त करू शकते आणि तेच लहान पाऊल विशालकाय ध्येय प्राप्त करू शकते. आणि तेच पाऊल विशालकाय ध्येय प्राप्त करू शकते. खरंच किती मोलाचा वाटतो हा विचार. आपल्याला शिवरायांच्या विचारावर चालत राहायचे आहे. चालत असताना अपयश देखील येईल, पण न घाबरता न डगमगता चालत राहायचे आहे. कारण एक लहान पाऊल विशालकाय ध्येय प्राप्त करू शकते. उंच आकाशी घे तू अशी काही भरारी, उंच आकाशी घे तू अशी काही भरारी. पाहत राहील तुझ्याकडे ही दुनिया सारी, पाहत राहील तुझ्याकडे ही दुनिया सारी. कमी ध्येय तू मनी ठाणू नको, कमी ध्येय तू मनी ठाणू नको. थोड्या यशावर समाधान मानू नको, थोड्या यशावर समाधान मानू नको. कारण मोठ्या ध्येयासह बांधली यशाची दोरी, मोठ्या ध्येयासह बांधली यशाची दोरी. उंच आकाशी घे तू अशी काही भरारी, उंच आकाशी घे तू अशी काही भरारी. पाहत राहील तुझ्याकडे ही दुनिया सारी, पाहत राहील तुझ्याकडे ही दुनिया सारी. मित्रांनो, अलीकडे पुष्पा 2 नावाचा पिक्चर येऊन गेला. त्याचा झुकेगा नहीं साला हा डायलॉग बघितल्यावर आम्हाला बरं वाटलं. पण मित्रांनो, लक्षात ठेवा, पुष्पा 2 मध्ये झुकेगा नहीं साला म्हणणारा पुष्पा तुमचा आदर्श आहे की नाही हे मला माहीत नाही. पण वयाच्या 32व्या वर्षी डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत डोळ्यातलं एक एक बुळबुळ ज्या राजानं काढून रक्ताचा अभिषेक या मातीला घातला आणि औरंगजेबाच्या समोर उभा राहून झुकेगा नहीं साला म्हणत औरंगजेबाला स्वतःची अवकात दाखविली, तो शिवरायांचा छावा संभाजी राजा आपला आदर्श असला पाहिजे. तो शिवरायांचा छावा संभाजी राजा आपला आदर्श असला पाहिजे. प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता, प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता. शहासून शिवशेषा मुद्रा भद्राय राजते, शहासून शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. ही राजमुद्रा देणारे माझे शिवराय आपले आदर्श असले पाहिजे, आपले आदर्श असले पाहिजे. राजे तुम्ही गडावर जा, पोहोचताच तोफांचे सलामी द्या. जोपर्यंत तोफांचा आवाज ऐकू येत नाही तोपर्यंत बाजी प्रभू देशपांडे घोडकिंडीतून एकही गणित सोडणार नाही असा म्हणणारा स्वामी भक्त देशभक्त बाजी प्रभू देशपांडे आपला आदर्श असला पाहिजे, आपला आदर्श असला पाहिजे. आधी लग्न कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं, आधी लग्न कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं.
आपल्या आदर्श असल्या पाहिजे. आपल्या आदर्श असल्या पाहिजे. जो 65 किलोची तलवार वापरतो त्याचं नाव